ठरलं का लगीन? मालकाच्या पाठीमागे लई कारभार करायला लागले तुम्ही, पण एक गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही, मालकाच्या पाठीला बी डोळे आहेत. नारबा, अरे नाव काय? अष्टपुत्रे, नारायण अष्टपुत्रे. हे मुंगळ्या, तुझ्या नावाचं काय आम्हाला लोणचं घालायचं का? आमचं नाव काय ठाऊक आहे का? अयो, नवकोट नारायण नरोत्तम, अख्ख्या रहाळाचे मालक. मालक म्हणताच घालतात बघा सगळे, दंडवत म्हणतो मी. अरे ओ, राळातल्या झाडाला पान जरी पाडायचं असेल ना तर ते मालकांना विचारून पाडतं. असा दरार आहे आमच्या मालकांचा. आणि असं असताना तुम्ही आलात की हो सोयरी जुळवायला, थेट म्हणतो मी. बाप, यात मी बी नाही, हा नाही सोबा शास्त्री बी नाही. कोणी विचारलं तर हे स्थळ आम्ही आणलंय, यातून आम्ही माघार घेणार बाबा. मला ठाऊक नव्हतं. अरे रे 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 रे, अहो असे अज्ञानी कर्म केले तर भोगावे लागेल की हो त्याचे फळ म्हणतो मी. या गावात सोयरी करायची तर करा, पण हे स्थळ, हे घर, या घरात सोयरी करायची हिम्मत झालीच कशी तुमची? कोणाच्या सांगण्यावर न केलात, आता भोगा शिक्षा. त्याला काय करताय तुम्ही? मारू नका त्यांना. सोडा मला, सोडा, सोडा.
कारण त्याने आगळी तशी केलीये. मंदा तू लांब जा. मंदा माझी शपथ आहे तुला, तू लांब जा. अहो नका ना मारू त्यांना. तुम्हाला ही सोयरीक नकोय ना. आम्ही नाही करत ही सोयरीक. आम्ही पुन्हा या गावातही येणार नाही. तुम्ही नका मारू त्यांना, नका मारू. नका ना मारू काकांना. बाजूला. ए तू बाजूला नाही, बाजूला नसतोय. का मारताय त्यांना? नका ना मारू, नका ना मारू, कोणालाच नका मारू. हवं तर मी तुमच्या पाया पडेन. सकू. अरे देवा. पण उम्माई ते आपल्याकडे आले होते ना, ते आपले पाहुणे आहेत ना, म्हणून ते मार खात आहेत. पण आपण काहीच नाही बोलायचं का? अगं हो बरोबर आहे तुझं. तू आधी उठ. चल आत उठ. नका ना, कोणाला नका मारू. इथेच उभे राहा. इथेच उभं राहायचं, अजिबात हालायचं नाहीये. काका आम्हाला माफ करा. आम्ही या गावात पुन्हा कधीच नाही येणार. आम्ही जाऊ आत्ताच्या आत्ता लगेच. माफ करा. चला लवकर. ऐ शिवाप्पा. उमा, आई सकुला हात घेऊन जाते. उम्माई, उम्माई. काय शिवाप्पा, माऊ झाली ना रे. फुकट त्या बकऱ्याचा बळी गेला. अष्टपुत्र्याचं रे. तुझ्यावर पडायचा असूड त्या अष्टपुत्रेवर पडला का? सांग सांग का सांग. मला कशातच रस नाहीये. तुम्ही केलं ना तुम्हाला जे हवं ते. झाला ना तुमचा आत्मा थंड. मग जा इथून, जा इथून. मला जायला सांगतो. तोंड सांभाळून बोलायचं. सासरायस मग सोडतो तुला. त्या अष्टपुत्रीला का मारलं विचार त्याला. विचार. लय मार झालाय तुला. थांबणीच सांगतो. तो मार खाल्लेला अष्टपुत्री हे म्हणजे चालता बोलता संदेश आहे पंचकृषीसाठी. सखूसाठी स्थळ आणले की काय होतं
याचं जिवंत उदाहरण. आता कोणाचा बाप बी हिंमत करणार नाही सखूला मागणी घालायचं. येणार काय तू? आता सखूसाठी स्थळ येणारच नाही. किती बी आपत शिवप्पा, मीच तुझा जावई होणार. नवमी पर्यंत तुला मुदत दिली होती, पण तू तर पंख पसरून उडायला लागलास. सखूला माझ्यापासून दूर नेण्याची योजना आखायला लागलास, म्हणून आता मीच विषय बंद करून टाकला. तुम्ही काहीही करा, काहीही करा, पण मी मुदतीतच कर्ज फेडणार. कळलं? हट! हट! अजून रुकी जमले नाही तुझे. जमले असते तर माझ्या तोंडावर फेकले असतेस तू. ऐकायला समजेने, कुणी बी शिवाप्पाला मदत करायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. वाट लावीन एकेकाची. आणि एक, शिवाप्पाकडून कोणी बी काय पण जिन्नस घ्यायचा नाही. स्वर द्याला. काहीही करा, काहीही करा, पण दहशतीच्या जोरावर आमच्यावर अधिकार गाजवणार असाल तर ते शक्य नाहीये. कारण तुमच्याकडे फक्त दहशत आहे. पण आमच्याकडे विठुराय आहे. आणि आमचं काय होणार ते आमचा विठुराया ठरवतो. मनगटाच्या जोरावर कोणी राक्षस नाही. असं नवमीला 2 दिवस बाकी. 2 दिवस. 2 दिवसात जो काय उजेड पाडायचा आहे पाडा. जी मालक. समजांवर लक्ष ठेवा. समजा रहान यांच्या जिन्नसावर बहिष्कार टाकलाय. आता या क्षणापासून ओ मामे सासूबाई भाई द्या. अगं बाई, आसूड.
अहो तुम्ही काय करताय इथे आणि ओरडताय कशाला? सुनबाई कोण आलाय का? जाऊ आले जावई तुमचं म्हणावा सांगा ना. हो का? या 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 बऱ्याच दिवसांनी आला शिवाप्पा. जाऊ अहो काय हात काय चाललाय? त्यांना सांभाळणं फार कठीण आहे. त्यांची नजर आणि कान दोन्ही इथेच असतात. बोला पटकन काय ते. आवाज खाली काय बी करा पण सकुला आमच्या होणाऱ्या बायकोला वाड्यावर पाठवा. अहो आता नवमीला कितीसे दिवस राहिलेत. ते मोरपंखावरनं सगळं रामायण झालं ना, तिच्या घरचे कसे पाठवतील तिला? म्हणून तर तुमच्याकडे आलो ना. तुम्ही कसे करतात? हे बघा हा मी फार फार तर तिला या घरी बोलवते, पण वाड्यावर नाही पाठवता येणार. लक्षात घ्या ना. इथंच बोलवा तिला. इथून वाड्यावर कसं न्यायचं ते आम्ही बघतो. आत्ता इथे? आत्ता नाही, उद्या. उद्या सकुला तुमच्या घरी बोलवा. इसोबा येतील इशारा द्यायला. त्यांचा इशारा आल्यानंतरच सकुला तुमच्या घराशी बोलवा. समजलं का? हो. आता सखूचं काही खरं नाही. आता नाही वाचत ती. असं वाटतं त्या मालकाच्या नरडीचा घोट घ्यावा. अप्पा मग काय? अगं आपण सज्जन आहोत म्हणून त्याने इतका दुर्व्यवहार करावा आपल्याशी, इतकं दुबळं समजावं आपल्याला. त्याला समजावून समजलं असतं तर कशाला हवं होतं रे. तू राग डोक्यात घालून घेऊ नकोस. आपण स्वतःला सांभाळणं आपल्या हातात आहे. काही त्या नतद्रष्टाने बहिष्काराची धमकी दिली आहे. म्हणजे लोक आता घाबरून आपल्याकडून काहीच विकत घेणार नाही. कसं फेडायचं कर्ज 2 दिवसात? इतका आटापिटा करून तुमचे दागिने विकून 8 रुपये जमा केले होते. वेळेवर घाला घातला त्याने. हातातोंडाची आलेल्या गोष्टी उधळून टाकल्या. या 2 रुपयांसाठी आयुष्य पणाला लागलं असं वाटतंय. माझ्या डोक्यात सखूचा विचार चालू आहे. अष्टपुत्र्यांचं स्थळ चांगलं होतं रे, पण त्या लांडग्यानं त्यांची काय दैना केली पाहिलीच ना. आता पंचक्रोशी समजलं असेल की शिवापाच्या सखूकडे स्थळ घेऊन गेल्यावर काय होतं ते. कसं होणार आहे 2 दिवसात लग्न कोणास ठाऊक. सासूबाई, हो सखूच्या लग्नापेक्षा 2 दिवसात कर्ज फेडायला हवं. हे महत्वाचं नाहीये का? आणि जर 2 दिवसात कर्ज नाही फेडलं तर मालक आपल्याला काय करतील ते ठाऊक आहे. हो, म्हणजे कुठूनही विचार सखूच्या लग्नाकडेच येतात. अडकतोच आपण, पुढे जातच नाही. त्यापेक्षा मी देवा घरीच गेले तर सगळ्यांचं घोर जाईल ना. मी जाऊ का विठुरायाकडे? सखू, असलं काही बोलायचं नाही बाळा. अगं काही कळतं का तुला? दिवे लागलेला असं काहीतरी अभद्र का बोलतेस? हे बघ सखू, बाळा तू यात पडू नको. नाही पडायचं यात. मग काय करू अप्पा मी? माझ्यामुळेच घोर लागलाय ना तुम्हा सगळ्यांना. तुम्हाला नकोशी झालीये मी. म्हणूनच परत परत लग्नाचा विषय काढून मला इथून घालवताय. त्यापेक्षा मी आपली जाते ना विठुरायाकडे. त्याला अजून मी नकोशी नाही झाली. सखू, हे असं खुळ्यासारखं नाही बोलायचं बाळा.
असा विचारही कधी करायचा नाही. कोणालाच तू नकोशी झालेली नाहीये. तू सुखरूप कशी राहशील, तुला चांगल्या घरी द्यावं यासाठी आटापिटा करतो का आम्ही? काळजाचा तुकडा आहेस तू आमच्या. तुला कसं जपावं याचाच विचार करतो आम्ही. हो ना अप्पा, मग माझ्या लग्नाचा विषय का काढताय तुम्ही? मला लग्न नाही करायचंय, मला लग्न नाही करायचंय अप्पा, मला लग्न नाही करायचं, मला लग्न नाही करायचं. आता सखूच्या लग्नाचा विषय बंद. तिच्या मनाची तयारी झाली की बघू. चल समाधान. आता असं अभद्र नाही ना बोलणार. नीट ऐका. जेव्हा मामी सखूच्या घरी जातील तेव्हा दामू आणि यसोबा वाटेत लपून बसतील. वर्दळ मंद झाली, वाटा मोकळ्या झाल्या की दामू इसोबाला इशारा करेल आणि इसोबा मोठ्यानं भजनं म्हणतील. मामी तो इशारा बघून सखूला महाजनाच्या घरी धाडेल आणि ती महाजनाच्या वाड्यावर पोचली की हरी जी मालक. सखूला पोत्यात भरायची जबाबदारी तुझी. आणि मग ते पोत नारबा आणि तू दोघांनी फुलासारखं उचलून इथं घेऊन यायचं. कळलं? जी मालक. आणि यावेळी जर कोणी माती खाल्ली तर मी त्याला मातीत गाडीन.